या वेदोपनिषत्स्वनादिसमया मूलं विवर्ति स्वगं या रामायणभारतादिषु हिता प्राज्ञैः समाख्यापिता या वै वेष्टि समष्टिमङ्गलकरी सम्पूर्णता बोधिनी तां वन्दे विनयेन तत्परतया श्री भारती संस्कृती. सज्जनो, आपण मागील अध्याय ज्ञानयोग आणि कर्मयोग या दोन्हीचीही भगवंतांनी उत्तम प्रशंसा करून दोन्ही युगाची महती कशी गायलेली आहे कुंतीपुत्र अर्जुनांच्या निमित्ताने हे बघितले. खरं पाहता भगवंत जेव्हा अर्जुनाला समजावून सांगायला लागले त्यावेळेस पासून इंद्रिये, मन आणि बुद्धी या तिघांच्याही निग्रहाविषयीच भगवंत विवेचन करतात. आजचा मुख्य प्रतिपाद्य विषय हा कर्मसन्यास योगाचा आहे. कारण अर्जुनाला पडलेला प्रश्न आहे की बुद्धी सम झाली, स्थितप्रज्ञ झालं, विरक्ती आली, आसक्ती संपली, तेव्हा कर्म का करायची. म्हणून भगवंतांना कर्म आणि संन्यास यांचा योग प्रतिपादन करण्याची आवश्यकता वाटली. खरं म्हणजे कर्म आणि संन्यास हे दोन्ही श्रेयस्कर आहेत, दोन्हीही परस्परांना पूरकच आहेत. त्यातल्या त्यात जर बघितलं सर्वसामान्य संसारिकांना मानवणारा आणि पेलवणारा कर्माचा भाग हा संन्यासापेक्षा अधिक सुलभ आहे. त्या संन्यास हा त्यातल्या त्यात कठीण आहे. सर्वसामान्य संसारिकांना कर्मभाग हा उपयोगाचा, सुलभ, सोयीचा आहे. कारण स्वधर्म तर केलीच पाहिजे, स्वधर्म टाकता येणार नाही. स्वधर्म ही कर्म केलीच पाहिजे, ती करता येणे ही माणसाची अत्यंत आवश्यक बाब आहे. ती टाळता येत नाही. टाळता येतंय ते म्हणजे आसक्ती. हे मागील दोन्ही अध्यायात भगवंत अत्यंत विस्तारपूर्वक त्याचं विवेचन करतात. हे केव्हा साधते? दैनंदिन जीवनात व्याप कमी केला अथवा मांडलेला पसारा सोडला, हळूहळू याला संसार सोडला किंवा संसार कमी केला असं म्हणता येणार नाही. कारण ते तर केलंच पाहिजे, वास्तविकता कर्म तर केलीच पाहिजेत, पण त्याचा लेप आपल्याला लागता कामा नये. हेच खरे कर्मातले कौशल्य आहे, त्यालाच कर्मयोग म्हणतात. पण माणसाला पदोपदी छोट्याशा कर्माच्या मोबदल्यात खूप मोठे मोठे फळ प्राप्त व्हावे असेच वाटते, आणि ही त्यांची स्वाभाविक इच्छा आहे. कर्म छोटी असली तर त्यातून फळ मात्र मला मोठं मिळालं पाहिजे. आणि असं असेल तर कर्मापासून आसक्तीला दूर ठेवणे कसं शक्य आहे? कर्मापासून अलिप्त होणे म्हणजे काय? कर्माची व्याप्ती कमी करणे याचा अर्थ कर्मापासून अलिप्त होणे नाही. मग अलिप्तपणा कसा मिळवायचा? ते मिळवणे भगवंत म्हणतात बा अर्जुना, सहज साधी गोष्ट नाही आहे. कारण घडी घडी निश्चय करून सुद्धा क्वचित प्रसंगी पुन्हा आपल्याकडून तो मोडला जातो. अगदीच समजण्यासारखं विद्यार्थ्यांच्या दशेतलं जर उदाहरण घ्यायचं असेल तर बघा, एखादा विद्यार्थी घर सोडून एखाद्या शहराच्या ठिकाणी, शाळा चांगली आहे, शिकवणी चांगली आहे आणि तिथंच राहण्याची सुद्धा व्यवस्था आहे, अशा निवासी शाळेमध्ये जर अध्ययन आणि अध्यापन करण्यासाठी गेला तर तिथली जी दिनचर्या अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने, काटेकोर पद्धतीने रोजचं दैनंदिन जीवनभाग करावा लागतो. अशा शिस्तबद्ध पद्धतीने जर तो विद्यार्थी तिथं शिक्षण घेत असेल, उदाहरणार्थ सूर्योदयापूर्वी उठणे, शारीरिक कवायती करणे,
स्वतःचे काम स्वतःच नीटनेटकेपणाने स्वतः करणे, असा विद्यार्थ्यांना लागलेली सवय आहे. आणि असं शिस्तीत तो अध्ययन आणि अध्यापन करतो. बरेच दिवस लोटले, त्याला ती सवय लागली आणि मधल्या काळात सुट्ट्या आल्या. सुट्ट्या आल्यानंतर शाळा बंद झाली. निवासी राहणारे विद्यार्थी सुट्ट्याच्या काळात म्हणून आपल्या घरी आले. तसा हा विद्यार्थी आला. आता सुट्ट्यामध्ये तो घरी येताच अध्ययन अध्यापन करणाऱ्या त्या गावातली शिस्त, त्या वसतिगृहात राहताना त्यांना लावून दिलेली जी शिस्त आहे, ती शिस्त काटेकोरपणे तिथं तो पाळणारा विद्यार्थी घरी आल्यानंतर 1-2 दिवस त्याच नेमक्या शिस्तीमध्ये तो चालेल. पण 2-3 दिवस गेले की घरची बेशिस्त कळत न कळत त्याला आकर्षित करते आणि तिथं राहून तिथं राहिल्यानंतर येणारी शिस्तीची परिणती बेशिस्तीत होते. हे आपल्याला का सांगतो? याचं कारण काय? कारण तिथली शिस्त ही त्या विद्यार्थ्यांनी खऱ्या अर्थाने आपल्या मनाने स्वीकारलेली नसते. मला तिथं राहायचंय आणि तिथल्या शिस्तीतच मला राहावं लागणार आहे, नाही राहिलं तर मला शासन होईल हे वाटतंय, म्हणून तो तिथं त्या शिस्तीत राहतो. घरी आला की घरच्या बेशिस्तीत तो वागायला लागतो. मनाने स्वीकारलेली गोष्ट ही कायमस्वरूपी टिकण्यासाठी सहाय्यभूत होते. कुठलाही विषय आपण जोपर्यंत मनाने स्वीकारणार नाही तोपर्यंत तो विषय सुरळीत होऊ शकत नाही. भगवंत म्हणतात, अलिप्ततेसाठी ज्ञानयुक्त कर्म उपयोगाचे आहे. कारण मनानं जर स्वीकारायचं असेल तर त्याला बुद्धीची आवश्यकता आहे. काय खरं आहे, काय खोटं आहे, मला काय उपयोगाचं आहे आणि मला काय दुर्लक्षित करायचंय, हे जोपर्यंत ज्ञानाच्या साह्याने, बुद्धीच्या साह्याने मी स्वीकारणार नाही तोपर्यंत मी ते कर्म टाळत नाही. मला ते कर्म टाळता येणार नाही, मला ती शिस्त अंगीकारता येणार नाही. म्हणून अलिप्त जर राहायचं असेल तर ज्ञानयुक्त कर्म फार उपयोगाचे आहे. म्हणून भगवंत ज्ञान आणि कर्म याची सांगड घालण्यासाठी प्रयत्न करतात. कारण कर्मासाठी ज्ञान आवश्यक आहे. कुठलेही कर्म करताना का केलं पाहिजे याचं उचित ज्ञान असेल तर ते कर्म आपल्याकडून सचोटीने होऊ शकते. कर्मासाठी ज्ञान आवश्यक आहे. तद्वत ज्ञानरूपी कर्म हे श्रेष्ठ आहे. नुसते कर्मापेक्षा ज्ञानरूपी कर्म श्रेष्ठ आहे. म्हणजेच ज्ञान आणि कर्म हे परस्परपूरक एकमेकांना सहाय्यक असतात. त्यामुळे मी कर्मच करतो, मला ज्ञानाची काय आवश्यकता आहे, चालणार नाही. मी ज्ञानीच आहे, आता कर्म का करावं, चालणार नाही. कारण साधकांना ज्ञान आणि कर्म यापैकी कुठल्या तरी एका साधनाची निवड करावयाची असते. असा कधी कधी पेच पडतो. नेमका हाच पेच अर्जुनाला पडलेला आहे. आणि म्हणून अर्जुन म्हणतो की माधवा, ज्ञान श्रेष्ठ का कर्म श्रेष्ठ? माझ्यासाठी कोणते साधन श्रेष्ठ आहे? मला तुम्ही भुतकळ्यात टाकू नका. का? आपण एकदा कर्माचा त्याग करावयास सांगता आणि एकदा कर्मयोगाचा उपदेशही करता. आता मला निसंदिग्धपणे माझ्या हिताचे काय ते तुम्ही सांगा. अर्जुन संभ्रमावस्थेत आहे आणि संभ्रमावस्थेत आहे यात नवल नाही. भगवंत कधी ज्ञानाची महती गातात तर तेच भगवंत कधी कर्मासाठी त्यांना उद्युक्त करतात. आणि म्हणून मुळात अर्जुन युद्ध न करण्याच्या मनस्थितीत असल्या कारणाने ज्ञानाविषयी त्याला आकर्षण आहे. ज्ञान श्रेष्ठ असं भगवंतानी म्हणावं याची उत्सुकता अर्जुनाला आहे. आणि त्याच उद्देशाने तो भगवंताला अनेक तर्क वितर्क असे प्रश्न करतो की भगवंतानी म्हणावं आता कर्मापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे, तू युद्ध न केलास तरी चालेल. भगवंत म्हणतात, बा अर्जुना, अरे संन्यास आणि कर्म दोन्ही कल्याणकारी योग आहे. मी तुला मागेही तेच सांगितलं, मी आत्ताही तेच सांगतो. पण लक्षात घे, कर्म संन्यासापेक्षा कर्मयोग अधिक प्रशस्त आहे. भगवंतानी पुन्हा अर्जुनाच्या नेमकं मनात काय आहे त्याच्या विरोधी प्रतिपादन करायला सुरुवात केली. म्हणाले, बा अर्जुना, कर्म संन्यासापेक्षा कर्मयोग अधिक प्रशस्त आहे. म्हणून कर्मयोग हा महत्वाचा आहे कर्म संन्यासापेक्षा. आता इथं भगवंतानी कर्मसंन्यास जो घेतलाय तो मुळात सांख्य योग या विवेचनाने घेतला, या अर्थाने घेतलाय. भगवंत म्हणतात सांख्य योगापेक्षा कर्मयोग अधिक श्रेष्ठ. कारण
आसक्ती नष्ट झाल्याशिवाय संसाराच्या स्वातंत्र्य सत्तेचा अभाव होणे अत्यंत कठीण आहे, अत्यंत कठीण आहे. म्हणून कर्मसन्यास कठीण आहे. तिथं आसक्ती नष्ट झाली पाहिजे, कर्म नष्ट होता कामा नये. कर्म अविरत चालणार आहे, कर्म केलेच पाहिजे, कर्म कोणाला सुटले नाही. कर्म करता करता आसक्ती नष्ट होणे अत्यंत महत्वाचं आहे, ते आवश्यक आहे. कारण भगवंत कर्मसन्यासापेक्षा कर्मयोग अधिक श्रेष्ठ म्हणताना उदाहरण जर आपण बघून घ्यायचं असेल तर बघा, आपला मलिन झालेला चेहरा आपल्याला कोण दाखवतो? आपला मलिन झालेला चेहरा आपण आरशामध्ये जेव्हा पाहतो तेव्हाच आपल्याला लक्षात येते, अरे 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 आपला चेहरा आज मलिन झालाय. जसं मलिन झालेला चेहरा आपल्याला आरसाच दाखवत असतो, खरं तर प्रत्येक मनुष्याने आरशाचे आभार मानले पाहिजे की बा आरशा, तुझे किती आभार आहे, तू किती कृपा करतोस, मला सुंदरात सुंदर दिसायला तू मला मदत करतोयस. पण आपलं काय होतं म्हणाले, खरे तर आपण आरशाचे आभार मानले पाहिजेत, पण त्यासाठी नेमकेपणाने हे विसरून आरसा फोडणे किंवा मी आता आरशात पाहणारच नाही म्हणणे हे मूर्खपणाचे ठरणार आहे का नाही? हे अत्यंत मूर्खपणाचे ठरेल. म्हणून मळकट तोंड स्वच्छ करून घेण्यासाठी पुन्हा पुन्हा आरशात पाहणे शाण्याच्या हितावा आहे. त्याचप्रमाणे कर्म करावे आणि निर्मळ होण्याची उत्तरोत्तर खटपट करावी, हीच कर्म करून आसक्ती नष्ट करण्यासाठी चांगला उपाय आहे. कर्म करावे, आसक्ती गेली का नाही आरशात पाहावं, कर्म करावं, कर्म कसे झाले आरशात पाहावं. हळूहळू हळू कळत न कळत कर्म उरतात, आसक्ती अंतःकरणातून थोडी 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 नाहीशी व्हायला लागते. कारण दोष दिसले तर ते दूर करता येतील, दोष दिसलेच नाही तर दूर कसे करता येणार? दोष दिसण्यासाठी कर्म करणं हे अत्यंत आवश्यक आहे. कर्म करतानाच मनुष्याला दोष दिसत असतात. हा, कर्मात कार्य लहान आहे अथवा मोठे आहे यावर दृष्टी ठेवू नका, पण योग्य प्रकारे कर्म करणे याची योजना असली पाहिजे. प्रयत्न सातत्याने होऊ लागले, निरंतर होऊ लागले, अखंडपणे होऊ लागले की आपल्याला कळत न कळत पुढे आपलेच निर्मळ कर्म सहजगत्या व्हायला लागतात. तात्पर्य, लोकांना वाईट मार्गाकडून सन्मार्गाकडे लावण्यासाठी प्रयत्न करणे याला यथार्थ कर्म म्हणतात. ही कर्मच आहे, पण ती यथार्थ आहे, अर्थसहित आहे. आणि म्हणून अर्जुना, कर्मयोग श्रेष्ठ आहे. कर्मसन्यास योग जो तुला हवाहवासा वाटतो, तो तुला अधिक उत्तम वाटतो, त्यापेक्षा यासाठी कर्मयोग श्रेष्ठ आहे. म्हणून अर्जुना, तू कर्मयोगाचा स्वीकार कर, तू कर्मयोगी हो. हा, कर्मसन्यास योगामध्ये साधन एका विशिष्ट परिस्थितीमध्ये साध्य होऊ शकते. कारण कर्मसन्यास योग तुला तेही सांगतो म्हणाले, पण एका विशिष्ट परिस्थितीमध्ये कर्मसन्यास योगातून साधन साध्य होऊ शकते. कारण जसं कर्मसन्यास योगामध्ये मार्गदर्शन करणारा पुरुष प्राप्त होणे आवश्यक आहे, तो अधिकारी असणे आवश्यक आहे. अशा महापुरुषांवर आपली श्रद्धा दृढ राहणे आवश्यक आहे. ही कठीण गोष्टी आहे. म्हणून अर्जुना, अरे कर्मयोगाचे साधन कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही व्यक्तीसाठी सहज साध्य आहे. ते स्वातंत्र्य आहे, आपल्याला कर्म करायची आहे. तो महापुरुष भेटावा आणि मग कर्मसन्यास योगाकडे मी जावं, मग मला ज्ञानप्राप्ती व्हावी, मग माझी बुद्धीची प्रगल्भता हळूहळू हळू विकासात यावी, उदयास यावी, यापेक्षा कर्मयोग सहज शक्य आहे. बघ, कर्ता संपूर्णपणे निष्काम झाल्यावर कर्मयोग सिद्ध होतो. कर्ता असावा लागतो, पण तो संपूर्णपणे निष्काम असावा लागतो. त्यावेळेस अर्जुना कर्मयोग सिद्ध होतो. जसे इथेही आपण उदाहरणाने पाहू का, हा अध्याय तसा सोपा वाटतो, पण समजायला थोडा अवघड आहे. प्रत्येक जागी उदाहरण देणं आवश्यक आहे. उदाहरणार्थ, लहान मूल आहे, रांगतं मूल आहे, त्याला अजून व्यवस्थित रांगता सुद्धा येत नाही. हे मूल जेव्हा पहिल्यांदा चालावयास शिकते तेव्हा कसं असतं हो,
एक एक पाऊल पुढे टाकतंय आणि एक एक पाऊल पुढे टाकताना त्याला खूप कष्ट पडतात. वेळ प्रसंगी ते खालीही पडतंय, रडतंय, पुन्हा उठतंय, पुन्हा एक एक पाऊल पुढे टाकायला बघतंय. त्याची एक एक पाऊल पुढे टाकणे आणि हळूहळू पडलं तरी उठून चालायला लागणं, हे जेव्हा आप्तस्वकीय पाहतात ना, तेव्हा सर्व आप्तस्वकीय त्याचं कौतुक करतात. पापा ये 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 असं आपण म्हणायचं आणि तो हळूच उभा टाकायचा, एक पाऊल टाकायचं, पुन्हा पडायचं. असं कालांतर गेल्यानंतर काही कालांतराने तेच बालक हळूहळू उठून पुढे चालणे हे त्याला सहजपणे घडतं. सहजपणे आपलंही त्याच्याविषयी पाहण्याचं आकर्षण कमी होतंय, आपलंही त्याच्याकडे पाहण्याचं कौतुक कमी होते. ते सहज होते. पुढे तो इतका त्यात पारंगत होतो, एकीकडे चालतो आणि दुसरीकडे गप्पा मारतो. मग दुसरीकडे पाहायचं आणि एकीकडे चालायचं, अशी जेव्हा त्याला चालण्याची सवय लागते तेव्हा त्याचं चालण्याकडेही लक्ष नसतं हो, पण तो चालत राहतो. त्याला चालता येतंय. जे अगोदर लहानपणी जे कष्ट उपसले एक एक पाऊल टाकण्यासाठी, आता तो सहजगत्या चालतो. चालण्यासाठी मला काही कष्ट लागतात हेही त्याला कळत नाही. सहज चालण्याकडे त्याचं लक्ष नसते. म्हणून आरंभाला ते कष्टदायी आहे, आरंभाला ते सर्वांसाठी कुतूहलाचे आहे. पण हळूहळू कर्म करण्यात तो कुशल झाला. अशा वेळेस त्या कर्मात त्याला काहीही वाटत नाही. मी काही विशेष करतो असा भावही त्याच्या चालण्यात नसतो. सहजगत्या तो त्या कर्मात एकरूप होतो. असंच उदाहरण आपलं लहानपणीचं आपल्या संस्कारामध्ये एक संस्कार आहे बघा. लहानपणी बालकाला जेवू घालण्याचा एक कार्यक्रम होत असतो, त्याला उष्टावन्न म्हणतात. तो फार मजेदार कार्यक्रम असतो. सगळे सौरे आप्तस्वकीय सगळे एका जागी येतात आणि मग त्या मुलांचं उष्टावण करतात. म्हणजे तो घास एक एक खातो, त्याचं कौतुक आहे, त्याचं आश्चर्य आहे. आणि त्यालाही घास खाताना कसा खावा याचं तेवढं ज्ञान नाही. त्याला खाऊ घालावं लागतंय. पुढे कालांतरानं त्या मुलाला स्वतःहून खाणे हा त्याचा सहज धर्म होतो. आता खाऊ घालायची आवश्यकता आहे का हो? आई जरी नसेल, धावत स्वयंपाकघरात जाईल, त्याला आवडेल तो पदार्थ तो चटकन घेईल, तोंडात टाकेल. खाणे हे कर्म त्याच्याकडून आता काय झालं? सहजगत्या झालं. सज्जन हो, अशी कर्म सहज होऊ लागली की मनुष्याला आश्चर्यकारक वाटत नाही. अरे हे तर नित्यकर्म आहेत, ते सहजगत्या होतात, मी काही विशेष करतो असं वाटत नाही. आणि जेव्हा असं होतंय, जी अवघड बोजाची त्याला वाटत नाही, तेव्हा भगवंत म्हणतात यालाच आपण कर्मच जणू त्याचे आता अकर्म झाले आहे असे म्हणावे. म्हणजे कर्म हे अकर्म झालं, सहजगत्या झालं. त्याच्याविषयीची विधी नाही, त्याच्याविषयीचा निषेध नाही, त्याच्याविषयीचं सुख नाही, त्याच्याविषयीचं दुःख नाही. कर्म अकर्म झाले. आणि अशी कर्मे साधकांना आनंदमय होतात. असे झाले की पुढे तो स्वधर्म आचरणाची धर्म अकर्माच्या साह्याने निर्विकार करण्याची सवय होती. आणि ती स्वाभाविक होत मग कुठल्याही प्रसंगाला त्याला ते कठीण वाटत नाही, तो कठीण करून घेत नाही. काय त्याच्यात सगळ्यात महत्वाचं कर्मयोग झाला म्हणजे संन्यास आहे. आणि संन्यास ही खऱ्या अर्थानं अकर्मदशा आहे. कर्म हे अकर्मात परिणत होणे म्हणजेच संन्यास होय. आणि कर्म अकर्मात परिणत होण्यासाठी ते सहज झाले पाहिजे. त्यासाठी मी विशिष्ट काही करतोय याचं भान सुद्धा त्या जीवाला राहता कामा नये. अशी सहजगत्या होणारी कर्म या कर्म होतात. आणि अकर्म झालेली कर्म अर्जुना तो संन्यास. कर्माचा संन्यास करण्याची पद्धती म्हणजे कर्म करीत 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 ती देखील गळून पडतील अशी युक्ती शोधून काढायची असते. आणि ती सहजगत्या गळून पडते असे साधले की संन्यास लाभला. अधिक पुन्हा वेगळा संन्यासाची कुठली आवश्यकता नाही. त्यामुळे कर्म आणि संन्यास यांची धूसर अशी रेषा आहे. कधी कधी कर्मयोगी हा संन्यासी वाटतो, कधी कधी संन्यासी हा कर्मयोगी वाटतो. आपली
गीतेवर प्रगाढ चिंतन केलेले आचार्य विनोबा भावे यांनी एक चांगलं उदाहरण देऊन आपल्याला समजावून सांगितले. इतिहासातलंच उदाहरण घेतले आहे. आचार्य विनोबा भावे म्हणतात की इतिहासामध्ये शुक आणि याज्ञवल्क हे दोन संन्यस्त महापुरुष आहेत. शुक आणि याज्ञवल्क हे दोन संन्यस्त महापुरुष आहेत. तर दुसरीकडे जनक आणि श्रीकृष्ण हे कर्मयोगी आहेत. गीतेतच म्हटलेलं आहे. जनक श्रीकृष्ण कर्मयोगी आहे, शुक आणि याज्ञवल्क हे संन्यासी आहेत. पण सगळ्यात महत्वाचे मर्म आणि समजून घेण्याची गोष्ट म्हणजे याज्ञवल्क संन्यासी आणि जनक कर्मयोगी आहे. याज्ञवल्क संन्यासी आहे, जनक राजा कर्मयोगी आहे. संन्यासी याज्ञवल्काचा, कर्मयोगी जनक शिष्य होता. मी का सांगतो, संन्यास आणि कर्म हे एकाच नाण्याच्या दोन बाजू पुढे कसे होतात. दुसरं उदाहरण, कर्मयोगी जनकाचा शुकदेव नावाचा शिष्य हा संन्यासी होता. गुरु कर्मयोगी आहे जनक राजा आणि शिष्य संन्यासी आहे शुकदेव. म्हणजे संन्यासी कर्मयोगी संन्यासी अशी गुरुशिष्य मालिका हे आमच्या इतिहासात भारतीय संस्कृतीत एकाच परंपरेत नांदत होती. याचा अर्थ कर्मयोगी आणि संन्यासी हे दोन्हीही एकाच पातळीवरचे श्रेष्ठ श्रेष्ठ महापुरुष आहेत. कोणालाही कमी लेखता कामा नये, इतके उच्च दर्जाचे महापुरुष आहेत. पण अर्जुना, संन्यासापेक्षा कर्मयोग सुलभ आहे बरं का. तर अर्जुना, अरे कर्मयोगाशिवाय संन्यास सिद्ध होणे कठीण आहे. संन्यास सिद्ध होण्यासाठी कर्माचा योग व्हावा लागतो, कर्मामध्ये परिणत व्हावे लागतात. आणि सचोटीने केलेला कर्मयोगी माणूसच संन्यासाचा अधिकारी आहे, तो संन्यस्त आहे. म्हणून संन्यासापेक्षा कर्मयोग श्रेष्ठ. कर्मयोगाचे साधन केल्याशिवाय संन्यास योगाची सिद्धी होणे महाकठीण आहे. कारण भगवंत हे सगळं साध्य होतंय त्या महापुरुषाचं वर्णन करताना म्हणतात, अरे सांख्य योगाविषयी तत्वदर्शी झालेल्या योगपुरुषांनी ऐकताना, भोजन करताना, स्पर्श करताना, वास घेताना, चालताना, झोपताना, बोलताना, सगळं काही दैनंदिन दिनचर्या करत असताना कुठलीही इंद्रिय आपल्या ठाई संचार करीत आहेत, मी काहीच करत नाही असंच समजून आपला जीवन प्रवास चालवत असतो. मी काही करत नाही. जे जे होतंय आपापली इंद्रिय आपापलं काम करतात. या सर्व क्रियांना जणू काही त्यांचं दैनंदिन स्वाभाविक क्रिया ते समजत असतात आणि हे स्वाभाविक क्रिया करतात. तोच कर्मयोगी संन्यस्त आहे असं समज. कारण भगवंतानी इथं ज्याचं त्याचं मापदंड ज्याचं त्याला आहे. आपण मागे कर्मसिद्धांत बघितला, त्याच कर्मसिद्धांताप्रमाणे भगवंत इथं मापदंडाविषयी बोलतात. परमेश्वर कोणाचेही पापकर्म आणि शुभकर्म ग्रहण करीत नाही. कोणाचेही पापकर्म असतील त्यालाही ग्रहण करणार नाही, शुभकर्म असतील त्यालाही ग्रहण करणार नाही. कारण ज्ञानावर अज्ञानाचे आवरण असल्यामुळे हे पापकर्म, हे पुण्यकर्म या सगळ्या जंजाळामध्ये मनुष्य भ्रमित होतो आणि मोहित होतो. अज्ञानाचे आवरण निघाले आणि लख्ख बुद्धी झाली, बुद्धी प्रकाशित झाली. या सगळ्या गोष्टी समजायला लागतात आणि मग ज्ञानी महापुरुष सगळीकडे समत्व बुद्धीने परमात्म्यालाच पाहतो. परमात्म्याशिवाय अन्न त्याला कुठेही काहीही दिसत नाही. तेव्हा मग अधिकारवाणीने महापुरुष म्हणतात, आपण सर्व त्या ईश्वराची लेकरे आहोत. सर्वाभूती घटाघटात चराचर विश्वात तोच एक ईश्वर व्यापून उरला आहे. हा भाव होतो. तोच भाव कर्मयोगी संन्यासाचा आहे. असं भगवंत अर्जुनाला संन्यासापेक्षा कर्मयोग किती सुलभ आहे आणि किती उपयोगाचा आहे आणि किती श्रेष्ठ आहे हे सांगितल्यानंतर मग भगवंत म्हणतात, अर्जुना यासाठी थोडी 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 साधकांनी प्रयत्न केले पाहिजेत. आणि ते प्रयत्न करताना कधी कधी ध्यान योगाचाही अभ्यास केला पाहिजे.
आणि ध्यान योगाचा अभ्यास करून तो भक्तीच्या आश्रयाने स्वतःचा विकास तो करून घेऊ शकतो. याच्या संबंधी सुद्धा माणसाने प्रयत्न केले पाहिजेत. ह्या सर्व गोष्टीविषयी अर्जुनाच्या मनात कुतूहलता आहे. आणि मग आता अर्जुनाची मनस्थिती अशी आहे की आता भगवंताकडून जे जे मिळेल ते ज्ञान पहिल्यांदा आपण आत्मसात करा. आपलं मोठं भाग्य आहे. अर्जुनाने विचारलेले प्रश्न, अर्जुनाने उपस्थित केलेल्या शंका, चराचर विश्वात सामान्य साधकाला, जिज्ञासूंना जीवनाची नौका पूर्णपणे सुलभरित्या पार करण्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीचा अमृतकुंभ भगवंताच्या वाणीतून आपल्याला प्राप्त झाला. अर्जुनाचे अनंत उपकार आहेत आणि ते प्राप्त झालेला अमृतकुंभ महर्षी व्यासांच्या अपार कृपादृष्टीने आपण तो प्राशन करतो. पुढे भगवंत आपल्याला आत्मसंयम योगाविषयी माहिती देत आहे, ते आपण पाहू. कुंडली कवरदा हरी विठ्ठल.